श्लोक 98. श्रीराम हरिनामने मस्त पाषाण तारी, बहु तारिले मानवी देहधारी. तया रामनामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीव तो पापरूपी. श्रीराम रावणाचा दुराचार संपवण्यासाठी लंकेवर स्वारी करायची असं श्रीरामांनी ठरवलं. पण समुद्र ओलांडून पलीकडे कसं जाणार हा प्रश्न होता. श्रीरामाने समुद्र महाराजांना वंदन केलं आणि यावरचा उपाय विचारला. तेव्हा समुद्र महाराजांनी सांगितलं की नळ हा जो वानरांचा राजा आहे त्याला एका ऋषीनं वर दिलेला आहे. त्याप्रमाणे त्यानं टाकलेले दगड पाण्यात तरंगतील. वानरांनी या नळाला मोठ्या शिळा आणून द्याव्यात आणि त्यानं त्या पाण्यात टाकाव्यात, म्हणजे त्या तरंगतील. त्याप्रमाणे सर्व वानरसेनेनं केलं आणि थोड्याच कालावधीमध्ये सेतू बांधून पूर्ण झाला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा पाण्यात बुडालेला होता. नळाला आपल्या या वरदानाचा गर्व झालेला आहे हे हनुमंतानं ओळखलं. त्याने सांगितलं की प्रत्येक पाषाणावर श्रीराम लिहा, म्हणजे ते दगड पाण्यावर तरंगतील, जोडले जातील आणि सेतू तयार होईल. सर्व वानरसेनेनं तसं करताच हा सेतू बांधून तयार झाला आणि सर्व वानरसेनेनं श्रीरामांच्या नावाचा जय जयकार केला. ही कथा समर्थांनी इथं दिलेली आहे. त्यांना असं सांगायचं आहे की दगडांचा गुणधर्म स्वतः बुडणं आणि जो त्याच्याजवळ जातो त्यालाही बुडवणं असं आहे. असे सर्व पाषाणही पाण्यावर तरंगले. एवढंच नाही तर त्या पाषाणांनी वानरांनासुद्धा तारलं. सेतू तयार होण्यासाठी दगड तरंगणं हा त्या दगडांचा गुण नाही, वानरांचं सामर्थ्य नाही किंवा समुद्राची ताकद नाही, तर दशरथनंदन श्रीराम यांच्या नामाचा हा महिमा आहे. नामस्मरणाच्या समासामध्ये श्री समर्थ म्हणतात, नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेच झाले परम पवित्र. श्रीरामांच्या नामामुळं दगडसुद्धा तरंगतात, त्यांचा उद्धार होतो असं समर्थ म्हणतात. तेव्हा लोक म्हणतील, तरुण जायला आम्ही काय दगड आहोत का काय? म्हणून समर्थ लगेच पुढच्या ओळीत सांगतात, बहु तारिले मानव देहधारी. इथं समर्थांनी नुसतं मानव न म्हणता मानव देहधारी असा शब्दप्रयोग केला आहे. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक भूतजाती वस्तू मात्र यांच्या ठिकाणी चैतन्य भरून राहिलेलं आहे. मृत्तिका, पाषाण, वृक्षवल्ली, कीटक, पशुपक्षी हे देव आहेत. विशिष्ट प्रसंगी आणि विशिष्ट कारणानं ते चैतन्य धारण करतात असं आपला धर्म सांगतो. एखाद्या भक्तिहीन माणसाचा देह मिळण्याच्या ऐवजी आम्हाला भगवान गोपाळकृष्णाच्या भूमीवरचे धुळीकण होण्याचं भाग्य आम्हाला दे असं सद्भक्तांचं मागणं असतं. मनुष्य शरीर धारण करणारे जीव नामस्मरणानं उद्धरतील असं ते म्हणतात. शिवाय ज्यांचं शरीर माणसाचं आहे पण वर्तन माणुसकीला सोडून आहे अशा वाल्मिकी किंवा अजामेळासारख्यांचा सुद्धा उद्धार होतो. शिवाय जे बुद्धीनं मतिमंद आहेत त्यांचाही उद्धार होतो हे सांगणारी एक कथा एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. एकनाथ महाराज रोज रामायण सांगत असत. ते ऐकायला एक जोडपं येत असे. त्यांना कावबा नावाचा बुद्धीनं थोडा कमी असणारा मुलगा होता. तोही त्यांच्याबरोबर येत असे. रामायण ऐकणं हा छंद नसून केवळ पुरणपोळीसारखा प्रसाद मिळतो म्हणून तो कावबा रामायण ऐकायला येत असे. एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाचा शेवटचा खंड लिहायचा राहिला होता. कावबा रोज महाराजांनी सांगितलेलं रामायण ऐकत असे, पण ते गेल्यानंतर राहिलेला रामायण खंड या कावबानं पूर्ण केला. म्हणजे मतीनं कमी असलेल्या कावबाचा उद्धारही रामनामाच्या श्रवणानं झाला. सर्व संत महात्म्यांनी नामस्मरणाचा पुरस्कार केलेला आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, रामनाम ज्याचे मुखी तो नर धन्य तिन्ही लोकी. तरीसुद्धा जर कोणाला नामस्मरणाबद्दल संदेह असेल, नामस्मरण करावंसं वाटत नसेल, तर या दुर्दैवाला काय म्हणावं.
नामस्मरणासारखा मार्ग उद्धारासाठी असताना तो न करणं, अशा संशयी माणसाला समर्थ पापरूपी असं म्हणतात. आमचा देवावर विश्वास नाही, पण आम्ही न्यायानं सदाचरणानं वागतो, असं काही लोकांचं म्हणणं असतं. ते थोड्याफार अर्थानं खरं असलं तरी नास्तिकाचं हे आचरण वरवरचं असू शकतं. कारण सदाचरणाला, नीतिमत्तेला विश्वासाचं अधिष्ठान असावं लागतं. अनेक जन्मांचं पुण्य गाठी बांधावं लागतं. मन आणि बुद्धी यांच्यावर नियंत्रण नसेल तर मोहवश इंद्रिय माणसाला सदाचारापासून कधी दूर नेतील ते सांगता येत नाही. उलट नामस्मरणानं प्रयत्नांचं बळ वाढतं, उत्साह वाढतो, ध्येयावर लक्ष केंद्रित होतं. तेव्हा समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात, नामाविषयी संशय बाळगू नका, तसं केलं तर पापरूपी व्हाल. जय जय रघुवीर समर्थ. हरि नाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानवी देहधारी. तया राम नामे सदा जो विकल्पी, क्वदेना कदा जीवतो पापरूपी. श्रीराम.